अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे कल्पना जकाते जलतारे नागपूर येथे जो धरील अविश्वास तो बुडेल निसंशय। जय गजानन। गजानन महाराज विषयक हे अनुभव जे वाचत आहेत त्या सर्वांना नमस्कार। आपण मागील इथे जो धरील अविश्वास तो बुडेल निसंशय अनुभव क्रमांक 7 या शीर्षकाखाली लिहिलेला स्वातीचा शारीरिक मानसिक कैदेतून सुटकेचा अनुभव वाचला असेल। मीही वाचला आणि माझ्या जुन्या स्मृती जाग्या झाल्या। नको असलेल्या त्या आठवणी उफाळून वर आल्या आणि एक बहीण म्हणून मला असं वाटलं की या कहाणीचा अजून थोडा भाग मी तुम्हाला सांगावा। इसवी सन 1993ला आमच्या लहान बहिणीचं लग्न झालं आणि नवऱ्याच्या विक्षिप्त वागणुकीमुळे संशयी स्वभावामुळे ती काही दिवसातच आमच्यासाठी अज्ञातवासात गेली। आमच्या नातेवाईकांना आणि परिचितांना देखील तिच्याशी संबंध ठेवणं दुरापास्त झालं। प्रचंड मानसिक दडपणाखाली ती तिकडे होती आणि आम्ही इकडे हतबल झालो होतो। 2004च्या एप्रिल महिन्यात एक दिवस दुपारी मी माझ्या ऑफिसात असताना फोनची घंटी खणाणली आणि मला साहेबांनी बोलवलं। रिसिव्हर माझ्या हातात देत मला म्हणाले, स्वातीचा फोन आहे। क्षणभर माझ्या कानावर माझाच विश्वास बसेना। मी नखशिकात शहारले। कितीतरी वर्षानंतर बहिणीचा आवाज कानावर पडत होता। रडत रडत पलीकडून बहीण म्हणत होती, ताई, दादाकडून, आम्ही वडिलांना दादा म्हणतो, 2 लाख रुपये मला मिळतील का? सुरुवातीला असे बरेच पैसे वडिलांनी तिला दिले, पण परिस्थिती काही सुधारली नव्हती। आत्ताही सुधारणार नव्हतीच। तिच्या खोल गेलेल्या आवाजावरून मला परिस्थितीची जाणीव झाली। काही मिनिटे समजावणीचा सूर लावल्यावर मला कुठून बळ आलं माहीत नाही, गजानन महाराजांचं नाव घेतलं आणि तिला निक्षून सांगितलं की 4 दिवसाच्या आत तू अंगावरील कपड्यानिशी मुलीसह माझ्या घरी यायचं। मात्र तिला हेही सांगायला विसरले नाही की मधील दिवसात न जमलं तर केवळ एक फोन करून हॅलो करायचं। ती मी तू जिवंत असण्याची खूण समजेल आणि फोन ठेवला। 1 दिवस, 2 दिवस, 3रा दिवस तिचा फोन आला, मात्र 4थ्या दिवशी फोन आला नाही आणि त्या दिवशी ऑफिसात अस्वस्थ बसली असताना अचानक मुलाचा फोन आला, आई, मावशी घरी आली आहे। मी साहेबांची परवानगी घेऊन घाईने घरी निघाले। खूप वर्षांनी बहीण भेटणार होती। मिस्टरांना कळवलं, वर्ध्याच्या बहिणीकडे कळवण्याची सोय केली। दादा ऑफिसात होते, त्यांना निरोप पाठवला आणि घरी पोचले। बहिणीकडे पाहून एकदम भडभडून आलं। तिला ओळखूच शकले नव्हते। खोल गेलेले डोळे, कृश झालेलं शरीर, केव्हाही उन्फळून पडेल असं ते झाड होतं। तिच्या मुलींना तर पहिल्यांदाच पाहत होते। शून्यात हरवलेली नजर आणि दयनीय परिस्थिती। तिघींना प्रथम आतल्या खोलीत सुरक्षित केलं, कारण नवरा केव्हाही येऊ शकत होता, त्यामुळे तसं करणं क्रमप्राप्त होतं। आता मी वडिलांची वाट पाहू लागले, पण बराच वेळ झाला तरी ते आले नाही। कुठे असतील? मग अचानक जाणवलं, गजानन महाराजांच्या मंदिरात, पहा तिथे असतील। आमचा अंदाज बरोबर ठरला। त्यांनी गजानन महाराजांना पेढ्याचा नैवेद्य दाखवला होता। आम्ही त्यांना म्हटलं, अहो, हे काय, तुमची मुलगी परत आली आहे आणि हे पेढे? त्यावर ते म्हणाले, हो, माझी मुलगी जिवंत परत आली म्हणून हे पेढे। तुम्ही माझ्याशी फार बोलत नव्हतात, पण माझं मन सांगत होतं, माझी मुलगी प्रचंड संकटात आहे। जाऊ द्या, इथे माझा त्राता, कोण गजानन तुझं वाचून? तो माझ्या आणि गजानन महाराजांचा मधला विषय आहे। दादांचे शब्द अक्षरशः खरे होते,
कारण पुढे एकेका गोष्टीचा उलगडा होत गेला. पहिले काही दिवस तर प्रचंड दडपणात गेले. कोर्ट कचेऱ्या झाल्या, उरला सुरला मानसिक त्रास झाला आणि मग हळूहळू जे कळलं ते सगळं अक्षरशः हादरून सोडवणारं होतं. सर्वप्रथम प्रश्न होता मुलींचा. लहान तर बोलतच नव्हती. भीती वाटत होती ही बोलू शकेल की नाही. घरी आली तेव्हा तिचे 2 पेपर बाकी होते. मग मी आणि माझी दुसरी बहीण तिला शाळेत घेऊन गेलो की शाळेत मॅडमनी आम्ही कोण म्हणून चौकशी केली व म्हणाल्या, अहो ही रोज डब्यात सामोसा आणायची, कधी खाण्यायोग्य कधी शिळा. बरेचदा मी माझ्या डब्यातून 2 घास खाऊ घालायची. आम्ही विचार केला, घरात जर 2-2 दिवस अन्न शिजत नसेल, घरातील बाई काही करण्याच्या अवस्थेत नसेल तर कोण काय करणार. खरंच सगळं विचित्र होतं. मुलींनी आईला संपूर्ण दिवस अंगावर ओले कपडे, खोलीतील पलंग ओला अशा अवस्थेत एकदा नाही अनेकदा पाहिलं. क्रूर कर्मास्तव त्याच्यात ना नवरा होता ना बाप होता. बायकोला देवाधर्माचं वेड आहे ना, मग एखाद्या मंदिराच्या परिसरात नेऊन दारू जबरदस्तीने तोंडात ओतून मग आई सुस्त पडली आहे आणि लहान लहान मुली बाजूला आहेत या गोष्टीचा आसुरी आनंद तो घ्यायचा. देवाधर्माचा द्वेष तर इतका पराकोटीचा होता की घरातील देव मोडीत विकून टाकले. हे करीत असताना घरी एक पितळेची घंटा होती. त्यावर नागाचं सुंदर डिझाईन होतं. त्याकडे पाहिलं मात्र आणि जाणीव झाली, आपल्या सासऱ्याचं नाव नागेश आहे, ते सात्विक आहेत, देवाधर्माचं करतात. झालं, आतला राक्षस जागा झाला. एका मोठ्या हातोड्यांनी ती सुंदर वस्तू विद्रूप करून टाकली. मनात विचार आला की त्याला लाचार माणसाला पैसे मागताना तो सासरा ठीक होता. एखादा माणूस घाबरला की अधिकच गलित गात्र होतो. अशा घाबरलेल्या आईला वरून मारझोड होताना पाहून कोणतं मूल भेदरणार नाही. पण त्याहीपेक्षा कौर्याची सीमा तेव्हा झाली जेव्हा प्रत्यक्ष बाप त्या लहान जीवाला गॅलरीतून खाली फेकायला तयार झाला. नव्हे, जवळजवळ सोडलंच, पण आजीची विनवणी आणि मनात गजानन महाराजांचा धावा मुलीला तारायला समर्थ ठरला. आता या पार्श्वभूमीवर सर्व घडी नीट बसवणे आवश्यक होते आणि आम्ही उभयतांनी ठरवले सर्व गजानन महाराजांच्या चरणी सोपवायचं. आमच्या ऑफिसमधील साहेब या सर्व गोष्टीकडे सुरुवातीपासून लक्ष देऊन होते. त्यांनी आम्हाला सुचवलं, मानसोपचार तज्ज्ञाकडे जा. हे शांतपणे म्हणाले, गजानन महाराज करतील सगळं ठीक. ठीक झालं की जाऊन येऊ शेगावला. त्यावर साहेब म्हणाले, जब देखो शेगाव, गजानन महाराज बोलते रहते हो, क्या है ऐसा वहाँ पर. तो विषय तिथे संपला. पुढे यांनी शांतपणे महाराजांच्या समोर बसून संकल्प सोडला आणि गजानन विजय ग्रंथांचा एक अध्याय रोज वाचायचा आणि तिघींनी अंगारा लावायचा. असा क्रम सुरू झाला. मुलींना प्रथमच असा भक्तिमय वातावरण जवळून पाहण्याचा योग येत होता. त्यांच्या मनात घर करून असलेली भीती हळूहळू कमी होत गेली. वेळ लागला, पण यथावकाश सगळं बदललं. ज्या घरात गजानन महाराजांना प्रचंड विरोध होता, तिथून त्या अशा ठिकाणी आल्या की पूर्ण वातावरण असं होतं, जय हो गजाननमय हो. पुढे मुली एकदम चुणचुणीत झाल्या, स्वतःच्या पायावर उभं राहण्यास समर्थ झाल्या. आमच्या साहेबांनी हे सगळं जवळून पाहिलं, अनुभवलं आणि एक दिवस हळूच म्हणाले, एक बार शेगाव जाने की इच्छा है, आणि ते जाऊन आले. आता ते सर्वांच्यापेक्षा जास्त वेळा शेगावला जात असतात आणि ज्याला त्याला सांगत असतात, कुछ भी कहो लेकिन शेगाव में जो बात है वो शेगाव में ही है. असो, विषय मोठा आहे, पण कुठेतरी थांबायला हवं. बोलले नसते तर मनाला रुखरुख लागून राहिली असती. तेव्हा माझे हे बोल समजून घ्या
आणि गजानन महाराजांच्याकडे जगाच्या भल्यासाठी प्रार्थना करून म्हणा, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल आय डीवर नक्की कळवा. धन्यवाद.